डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय 25 वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस। डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात। 10 वर्षांची अविरत सेवा, पलूसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर, डोळ्यांचा दवाखाना, निकम टॉवर, पलूस तासगाव रोड, पलूस। संपर्क 7387760041 आणि 9272632793। घासून नाही तर ठासून येणार संग्राम देशमुख। घोगाव येथे जल्लोषात पदयात्रा। घासून नाही तर ठासून येणार आहे असा विश्वास पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी व्यक्त केला। पलूस तालुक्यातील घोगाव येथे प्रचार दौऱ्यात जल्लोषात पदयात्रा काढण्यात आली। गावात ठिकठिकाणी जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली। फटाक्यांच्या आतिषबाजीत हलगीच्या कडकडाटात स्वागत करण्यात आलं। सुहासिनींनी औक्षण केले। पदयात्रा संपल्यानंतर पदयात्रेचे रूपांतर सभेमध्ये झालं। संग्राम देशमुख म्हणाले, घोगाव परिसरातील गावांमध्ये महापूर आला तेव्हा महायुतीचे सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं होतं। आपल्याला तात्काळ नुकसान भरपाई दिली होती। महायुतीने लाडकी बहीण, शेतकरी सन्मान अशा अनेक योजना राबवून त्याचा थेट लाभ तुमच्या खात्यामध्ये दिला आहे। तुम्ही कोणत्याही घरात गेलात तर त्या घरातला कोणी ना कोणीतरी कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आपल्याला पाहायला मिळेल। घोगाव परिसरातून मला मताधिक्य मिळेल यात अजिबात शंका नाही। मतदारसंघात तर वातावरण अतिशय चांगलं असून 1995 ची पुनरावृत्ती होणार आहे। समोरच्या उमेदवाराने मंत्री असताना तुमच्यासाठी काहीही केलं नाही, त्यामुळे आता त्यांनी कितीही आगळे वेगळे प्रयोग केले, लोकांना बोलवण्याचा प्रयत्न केला, नको नको ते आमिषे दाखवली, तरी यावेळी आपण घासून नाही तर ठासून येणार आहोत असा विश्वास संग्राम देशमुख यांनी व्यक्त केला। जिल्हा परिषद पाणी पुरवठा समितीचे माजी सदस्य संदीप पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रोहित पाटील, उपसरपंच दत्तात्रय पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पाटील, नंदकुमार माळी, शिवाजी चव्हाण, महादेव माळी, आनंदराव पाटील, मोहन पाटील, धनाजी चव्हाण, आशिष पाटील यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते। तर त्या ठिकाणी काम करत असताना बऱ्या दिवशी गेली 2.5 वर्ष काँग्रेसवाल्यांची सत्ता बघितली। राज्यमंत्री म्हणून इथल्या आमदारांचं काम आपण बघितलं, त्यांनी काय केलं ते आपल्याला सगळ्याला त्याची कल्पना। आणि म्हणून उद्याच्या 20 तारखेला माझी आपल्याला माफत एवढीच विनंती आहे, कायमच भरभरून ह्या गावानं आम्हाला आशीर्वाद दिला। उद्याही तो मिळणार आहे याची माझ्या मनामध्ये शंका नाही, पण आपण प्रत्येकानं आपल्या कुटुंबातलं तर मतदान होईलच। राहिलेल्या 2 दिवसामध्ये अजून 1, 2, 4, 5 काही मतं कुठं मिळत असतील तर त्याच्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर मी तुम्हाला खात्री देतो, येणाऱ्या 23 तारखेला या मतदारसंघाचा निकाल हा घासून नाही तर ठासून ही परिस्थिती प्रत्येक गावामध्ये बघायला कित्येक वर्षाचा 30, 35, 40 वर्षाचा सत्तेचा आणि सत्तेच्या प्रति प्रत्येक व्यक्तीची केलेली चेष्टा आज या मतदारसंघामध्ये उद्रेकाच्या रूपाने आपल्याला बघायला मिळते। परस्पर कित्येक हात आपल्याला या ठिकाणी मदत करायला पुढे येणार आहे, त्यांची आपण मदत घेतली पाहिजे, सगळ्यांना आपण सोबत घेतलं पाहिजे। आणि उद्याच्या 20 तारखेला कमळ या चिन्हापुढचं बटन दाबून आपण त्यांना आणि आपण पण मतदान रूपी मला या ठिकाणी आशीर्वाद द्यावा अशी मी विनंती करतो। आणि आपण या गावातली असणारी जी काही बाहेरची मतं असतील, आपलं एकही मत राहणार नाही याची काळजी घ्या। कुठेही निवडणूक आहे, अंतिम टप्प्यामध्ये आपण काम करतो। येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये काही होऊ शकते, जी काही त्यांच्या हातात आहे एवढंच, याच्यापेक्षा सगळे उपयोग करून बघितले की नोकऱ्याचं पेव आलं आणि काहीतरी आलं, बरंच काय तिथं मिळण्याची प्रक्रिया आता सुरू आहे मतदारसंघामध्ये। पण हे सगळं मिळायच्या मागचं कारण काय, तुमची असणारी ताकद आणि मी संग्राम देशमुख केलेली उमेदवारी, त्याच्यामुळं तुम्हाला हे मिळतंय। या अजून मिळवायचं असेल तर ह्यांना जमीन आणायची ही वेळ आहे।